नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याबरोबर विकास कुमार नरवाडे, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड हे आहेत. खरं तर तंत्र शिक्षणामध्ये प्रशिक्षण व आस्थापना विभागाचं खूप मोठं कार्य असतं. मग प्रशिक्षण व आस्थापना विभाग म्हणजे काय, या विभागाची कार्य काय काय असतात, हे आज आपण विकास कुमार सरांकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार विकास कुमार सर. नमस्कार सर. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय आणि कॅम्पस प्लेसमेंट ही महत्त्वाची का असते? कॅम्पस प्लेसमेंटबद्दल बोलायचं झालं तर त्या अगोदर आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडनं किंवा त्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहू की एक विद्यार्थी कशा पद्धतीनं आपल्या कॉलेजमध्ये येतो आणि कॉलेजमध्ये येण्यामागचा त्याचा मुख्य हेतू काय असतो. बरेचसे विद्यार्थी विचार काय करतात की आपण जे शिक्षण घेतोय ते कोणी म्हणतं की मला चांगलं एक अभियंता व्हायचंय, कोणी म्हणतं मला चांगलं ज्ञानार्जन करायचंय. पण खरं पाहिलं गेलं तर या मागचा खरा हेतू तो आहे तो म्हणजे तुमचा जास्तीत जास्त स्वतःच्या पायावरती उभं राहणं किंवा आत्मनिर्भर होणं. आता प्रश्न असा की तो विद्यार्थी आत्मनिर्भर कशा पद्धतीनं राहू शकतो. तर कुठल्याही शिक्षण घेतल्याच्या नंतर सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याची तसेच त्या कॉलेजची जबाबदारी असते की त्या विद्यार्थ्याला स्वतःचं अर्थार्जन करून घेता यायला पाहिजे. तर प्रामुख्यानं कॅम्पस प्लेसमेंट ही जी संकल्पना आहे, जिथं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त टेक्निकल नॉलेज देऊन आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्याला चांगल्या जॉबवरती प्लेस करून देणं ही संस्थेची व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरची जिम्मेदारी असते. पण विद्यार्थी डायरेक्ट डोर टू डोर म्हणजेच इंडस्ट्रीला जाऊन ते व्हिजिट देऊ शकत नाहीत. गेलं तरी त्यांना फारसं त्यांच्या त्या इंडस्ट्रीवरती एंटरटेन केलं जात नाही. फक्त गेटवरतीच त्यांना रिझ्यूम दिला जातो आणि परत तुम्हाला कळवलं जातं असं सांगतात. पण आपलं कॉलेज ग्रामीण तंत्रनिकेतन ही अशी संकल्पना आहे जिथं की विद्यार्थ्यांना स्वतःला इथं बऱ्याचशा कंपन्या आपण इथं आणून त्यांना जॉब ऑफर केले जातात. म्हणजे ते तृतीय वर्षातनं पास आउट होण्याच्या अगोदरच त्यांच्या हातामध्ये इथं आपण जॉब त्यांना देतोय. कॅम्पसचा मुख्य हा हेतू आहे की त्यांना कॉलेजमध्येच तृतीय वर्षापासून पास आउट होण्याच्या अगोदरच त्यांच्या हातात आपण जॉब ऑफर लेटर देणं ही संकल्पना आहे. सर, खरंच आता तुम्ही जी काही प्लेसमेंटची संकल्पना सांगितली ती खरंच विद्यार्थ्यांना खूप माहिती देणारी आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की चांगली प्लेसमेंट देणारी संस्था आहे हे विद्यार्थ्यांनी कसं तपासावं? सर, खरं तर हा अगदी योग्य किंवा खरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हे कशा पद्धतीने ही चांगली संस्था आहे, दर्जेदार संस्था आहे की नाही हे पाहण्याकरिता सर्वप्रथम ॲज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मी असं म्हणेन की एक जी संस्था आहे त्या संस्थेनं सर्वप्रथम विद्यार्थ्यावरती दोन प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंटवरती काम करायला हवं. एक म्हणजे त्या विद्यार्थ्याची हार्ड स्किल आणि दुसरं म्हणजे त्याची सॉफ्ट स्किल. हार्ड स्किल म्हणजे तो 3 वर्ष जो अभ्यासक्रम त्याला दिलेला आहे, पाठ्यक्रम दिलेला आहे, त्या पाठ्यक्रमाच्या आधारावरती जो तो टेक्निकल स्किल जो काही ॲक्वायर्ड करेल त्याला आपण हार्ड स्किल असं म्हणू. आणि सॉफ्ट स्किल म्हणजे जसं की उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो त्याचं कम्युनिकेशन स्किल. मुख्यतः आपले जे काही अभ्यासक्रम आहेत ते मुख्य अभ्यासावरती केंद्रित असतात, त्याऐवजी त्यांना ट्रेनिंग जे की कम्युनिकेशन स्किल्स म्हणा किंवा त्याच्या सॉफ्ट स्किलवरती याच्यावरती थोडंसं डावललं जातं त्यांना. म्हणजे विद्यार्थ्यांचा फोकस कशावरती येतो, फक्त आणि फक्त अभ्यास करणं, डोक्यामध्ये त्यांचं जे काही रट्टा मारून म्हणा किंवा ते पाठ करून म्हणा डोक्यावरती ठेवणं आणि पेपर दिसला की त्याच्यावरती उतरून टाकणं. पण आजकाल जर इंडस्ट्रीच्या अनुषंगाने तुम्ही पाहताय तर इंडस्ट्रीला माहिती आहे की हा विद्यार्थी इलिजिबल आहे, पण त्याच्या डिग्रीपेक्षा त्याच्या डिप्लोमापेक्षा त्याच्याकडे अतिरिक्त काय आहे, अतिरिक्त म्हणजे त्याची सॉफ्ट स्किल. तो कशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये वावरतो, कशा पद्धतीने तो त्याची कम्युनिकेशनची स्किल आहे, या सर्व बाबींचा तिथं सगळ्यात पहिल्यांदा विचार केला जातो. म्हणजे दर्जेदार संस्था किंवा एखादा विद्यार्थी तिथं प्लेसमेंटसाठी जर माहिती करून घेत असेल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यामध्ये ह्या दोन प्रकारच्या स्किल्स दिल्या जातात का नाही ह्याचा त्यांनी लोकाजोखा घ्यावा. त्यासोबतच बरेचसे असे काही संस्था असतात, त्या संस्थेमध्ये फक्त ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ही जी काही सेल आहे ती फक्त पाठीपुरतीच मर्यादित असते. म्हणजे तिथं नाव तर आहे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पण तिथं कधी ट्रेनिंग किंवा प्लेसमेंटची संकल्पना अस्तित्वात नाहीच. मग विद्यार्थ्यांनी तिथं काय करायला पाहिजे, तिथं स्वतः प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये जावं. संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर तिथं खरंच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलमध्ये ती ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे कार्य होतात का, तिथून जर त्यांना वाटतं की ही माहिती पुरेशी नाही आहे तर त्या संस्थेमध्ये जे काही विद्यार्थी कार्यरत आहेत, जे काही शिकत आहेत त्यांच्याकडनं ती माहिती घ्यावी की खरंच या संस्थेमध्ये किती आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीज, नॅशनल, मल्टीनॅशनल, कोणत्या प्रकारच्या कंपनीज इथं येऊन गेलेल्या आहेत त्याचा त्यांनी लेखाजोखा घ्यावा. आणि जर ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच विश्वास बसतोय की या ठिकाणी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे आणि ती ऍक्टिव्ह सेल आहे,
म्हणजे ज्याच्यामध्ये नेहमी प्रतिवर्ष नवीन नवीन कंपन्या येतात, त्या सेलसोबत इतर कंपन्यांसोबतचं एमओयू किंवा टायअप आहे. तर त्या ठिकाणी तशा दर्जेदार संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या अनुषंगाने ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. सर, आत्ताच आपण सांगितलं की ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये दरवर्षी 30 ते 40 कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात. हो सर. मग यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न घ्यावे लागतात का? ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस याला जवळपास आज 37 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 37 वर्षामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलनं अगदी मोलाचं कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास जेवढ्या काही नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्यांसोबत एवढ्या वर्षाचं आमचं रिलेशनशिप मेंटेन झालेलं आहे. ह्याचं पूर्ण श्रेय मी कॉलेजला किंवा कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलला देणार नाहीये, कारण की त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी हा आमचा मुख्य आरसाचं काम कारण की ते त्या कंपन्यांना या संस्थेमध्ये अगदी त्यांना ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रीमध्ये त्या प्रकारचे विद्यार्थी देण्याचे ते कार्य करत आहेत. म्हणजे इथं विद्यार्थी आमच्या कॉलेजचा परिचय देत आहेत की नक्कीच या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन दिलं जातं आणि क्वालिटी एज्युकेशनच्या बेसिसवरती विद्यार्थी तिथपर्यंत मजल मारू शकतात, तिथं डायरेक्ट तिथं सिलेक्शन होऊ शकतं त्यांचं. आणि त्यामुळं विद्यार्थी बऱ्याचशा प्रकारे आमचं या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या कार्याला बरंच बहुमोल असं मार्ग करतात. त्यासोबतच जे काही आमचे ॲल्युमिनाय आहेत त्याचं आम्ही प्रतिवर्ष ॲल्युमिनाय मीट ठेवतो. दर 3 वर्षांनी त्याची मीट असते. त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांकडनं बरेचसे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट संदर्भात त्यांचे व्ह्यूज ऐकायला मिळतात. प्लस ते जे ॲल्युमिनाय आपल्याकडे आहेत ते बऱ्याचशा नामांकित कंपन्यांमध्ये ऑलरेडी प्लेस आहेत आपल्या कॉलेजकडनं आणि ते त्यांच्याकडनं आपल्याकडे नेटवर्क बिल्डअप करून देतात. त्याच्याकडनं नवीन नवीन इंडस्ट्री आपल्याकडे आपल्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंटसाठी येतात. त्यासोबतच एवढंच नव्हे तर जे काही विद्यार्थी आपल्याकडनं पास आउट इंडस्ट्रीमध्ये झालेले आहेत, प्लेस झालेले आहेत, तर ते विद्यार्थी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या MSBTच्या किंवा आपल्याकडे जे काही नवीन कोर्सेस येतात किंवा विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीनं वाढवावा इंडस्ट्रीमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये या दोघांमध्ये कशा प्रकारची सांगड घालून द्यावी याबद्दलचं ते सखोल मार्गदर्शनही करत असतात. आणि ह्या सर्व एकंदरीत सर्वांच्या याच्यावरतून जे काही ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचं कार्य जे आहे ते सोप्या पद्धतीने होतं असं मला वाटतं. सर, आपण कॅम्पस प्लेसमेंटसाठी दरवर्षी वेगवेगळ्या औद्योगिक समूहांमध्ये जातो, प्रयत्न करतो. त्या कंपन्या संस्थेमध्ये येतात सुद्धा. पण या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त सिलेक्शन व्हावं यासाठी आपण काही ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे प्रयत्न करतो का? नक्की सर. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचं मुख्य उद्दिष्ट किंवा एम ऑब्जेक्टिव्ह हेच असतात की विद्यार्थी जास्तीत जास्त आपल्या कॉलेजमधनं जास्तीत जास्त विद्यार्थी प्लेस व्हावेत, तेही नामांकित कंपन्यामध्ये. आता प्रश्न असा की ह्या जास्ती चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये किंवा जे विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न असतं, ड्रीम कंपनी ज्याला आपण म्हणतो, त्या कंपनीमध्ये त्यांना जर प्लेस व्हायचं असेल तर तशी त्या विद्यार्थ्यांकडनं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलकडून तशी तयारीही करून घ्यावी लागते. आता उदाहरणार्थ जर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल जर असेल तर त्यासोबत तुम्हाला ट्रेनिंग काय असते, प्लेसमेंट काय भानगड आहे किंवा कॅम्पस काय प्रकार असतो, इथून आपण त्या विद्यार्थ्यांवरती जडणघडण करून घेतो किंवा त्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दलची माहिती देतो. विद्यार्थी कशा पद्धतीनं परिपक्व होईल इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यात जास्तीत जास्त भर देतो. आता त्यामध्ये ट्रेनिंग म्हटलं तर आपण विविध प्रकारच्या ट्रेनिंग प्रत्येक सेमिस्टर वाईज आपण अरेंज करतो. आता त्याच्यात एक नवखं उदाहरण द्यायचं म्हटलं तर नुकतंच आपण विशेष जापनीज भाषेचा हा प्रयोग आपण केला होता की विद्यार्थ्यांना एक जापनीज लँग्वेज शिकवण्यासाठी आपण एक टीचर हायर करून त्यांना ही नवीन भाषा शिकवण्याची आपण एक मदत केली होती किंवा नवीन एक पायंडा टाकलेला आहे. आता जर तुम्ही कंपॅरिझन करताय की इथं आपल्याकडे जे स्किल्ड विद्यार्थी होत आहेत किंवा ज्यांच्याकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन येत आहे किंवा ज्यांना अतिरिक्त भाषेचं नॉलेज आहे आणि ते जर तुम्ही दुसरी संस्था जर कन्सिडर करताय तर तशा विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे गुणधर्म दिसणार नाहीत. साहजिकच आहे, ज्या विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त गुणधर्म असतील, जसं की अगोदरही म्हटलं, ज्यांच्याकडे सॉफ्ट स्किल्स जास्तीत जास्त असतील, इंडस्ट्रीला तेच रिक्वायर आहे, तर त्या विद्यार्थ्याला तिथे जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी भेटते. आणि त्याच मागे आपल्या संस्थेमध्ये ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये जास्तीत जास्त प्लेसमेंट होण्याचं रहस्यही हेच आहे की विद्यार्थ्यांवरती आपण ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून बरेचसं आपण कार्य करतो आणि त्यातनं जास्तीत जास्त आपले विद्यार्थी प्लेस केले जातात. आपल्या कॉलेजचं ब्रीद वाक्यच आहे की टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. तसंच पूर्णतः वर्षभर विशेषतः 3ऱ्या वर्षाच्या पाठ्यक्रमातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अगदी वर्षभर त्यांच्यावरती संगोपन केलं जातं, त्यांच्यावरती त्यांना आकार देण्याचं कार्य केलं जातं आणि त्यातनं जे काही बाहेरून कंपनी येतात त्यांना जे हवंसं आहे
ते तिथून ते निवडतात आणि त्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्लेसमेंट होत असते. सर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये प्लेसमेंट विद्यार्थ्याची होते, हे ठीक आहे, परंतु बरेच पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता असते की माझ्या मुलाला किंवा मला सरकारी नोकरी लागावी. यासाठी मग आपण कॉलेजतर्फे काही प्रयत्न करता का, किंवा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे काही विशेष प्रयत्न करता का? सरकारी नोकरी जर तुम्ही म्हणत असाल तर काही पालकांची मानसिकता सध्याला ही अशीच आहे की आमचं पाल्य जो काही आहे तो इतरस्त कुठेही न भटकता तो सरळ सरळ गव्हर्नमेंट जॉबकडे त्याचा कल असावा आणि ह्याच्यात त्याला आपण त्यांची मानसिकता बदलू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना कुठेही जॉब करायला संकोच नाही आहे किंवा त्यांना माहीत आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना जास्तीत जास्त एक्सपोजर भेटू शकतं, त्यांना जास्तीत जास्त त्यांना प्लॅटफॉर्म भेटू शकतो, ते विद्यार्थी धडक आपलं प्रायव्हेट सेक्टरकडे जातात. अगदी हायर पॅकेजवरती त्यांना तिथं रिक्रुटमेंटही भेटून जाते. पण काही गट, काही समूह पालकांचा किंवा तसेच विद्यार्थ्यांचाही असतो की ज्यांना फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट नोकरीचंच त्यांना डोक्यामध्ये त्याचा ध्यास असतो. तर गव्हर्नमेंट नोकरीमध्ये म्हटलं तर सर्वप्रथम ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अशा प्रकारचे जेवढे काही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये डिप्लोमा बेसिसवरती जेवढ्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याबद्दलची पूर्णतः सविस्तर माहिती कॉलेजचे जे काही ग्रुप आहेत, जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती डिस्प्ले केलं जातं. त्यातनं त्या विद्यार्थ्यांचं तयारी केली जातं. जसं की तयारी करण्यासाठी जसं की आपल्याकडे शिवरामजी पवार आपल्याकडे लायब्ररी आहे, त्यामध्ये आपले विद्यार्थी 24 तास ही लायब्ररी खुली असते विद्यार्थ्यांसाठी. तिथं ते विद्यार्थी येतील आणि त्यांना त्या प्रकारे ज्या प्रकारचे त्यांना जॉब सुटेबल आहे, ज्या ब्रांचचे आहेत, ज्या स्ट्रीमचे आहेत आणि त्यानुसार त्या डिप्लोमा बेसिसवरती जेवढे काही त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज बाहेर स्पेशली गव्हर्नमेंटचे आहेत, त्यांना जे काही रिक्वायरमेंट आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रकारचे पुस्तकं आपण त्या लायब्ररीमध्ये आणलेले आहेत. ते विद्यार्थी येतात आणि त्या लायब्ररीमध्ये जी काही 24 तास सुविधा उपलब्ध आहे आपल्या कॉलेजमध्ये त्याचा तो लाभ घेतात. आणि मला सांगायला आवडेल ही बरेचसे असे विद्यार्थी आहेत, जसे की सिव्हिल ब्रांच झालं तर सिव्हिल ब्रांचमध्ये जसं की WPD वर्क आहे, तिथं बरेचसे आपले विद्यार्थी प्लेस झालेले आहेत. जर BHMCTचे विद्यार्थी जर म्हटलं, हॉटेल मॅनेजमेंटचे जर विद्यार्थी म्हटलं तर आपल्याकडे MSRTC आहे, क्रूज आहे. अशा जे काही गव्हर्नमेंट किंवा तुमचे इंडियन एअरपोर्ट म्हणा, इथं जे काही गव्हर्नमेंट सेक्टरने ऑक्युपाय केलेले आहेत त्याच ठिकाणी आपले हे बरेचसे विद्यार्थी प्लेस झालेले आहेत. म्हणजे आपलं ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस हे फक्त आणि फक्त प्रायव्हेट सेक्टरवरतीच काम न करता अशा गटावरतीही काम करतोय की ज्यांना नक्कीच गव्हर्नमेंट जॉबची हाव आहे किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्येच त्यांना नोकरी करायची आहे. सर, एक प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी म्हणून आपण विद्यार्थ्यांना काय सांगाल? ओव्हरऑल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हटल्यानंतर मी नक्कीच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेल की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या हार्ड स्किलवरतीच नव्हे तर त्यांच्या सॉफ्ट स्किलवरतीही त्यांनी जास्तीत जास्त भर द्यावा. कारण की आज इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट ही जास्तीत जास्त तुमच्या सॉफ्ट स्किलची आहे. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट अडॉप्शन. तर त्यामध्ये ते तुमच्या विविध प्रकारच्या इंडक्शन ट्रेनिंगद्वारे तसेच तुमच्या स्किल एन्हान्समेंट ट्रेनिंगद्वारे केली जाते. तर विद्यार्थी जर जास्तीत जास्त इथं स्पेशली तो स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावरती तसेच त्याच्या कम्युनिकेशन स्किलवरती जर जास्तीत जास्त भर देतो तर तो त्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने ते इंडस्ट्रीला उपयोगी राहील. म्हणजे तो लवकरात लवकर इंडस्ट्रीमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आता एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतोय. जर विद्यार्थ्यांनी जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाताय, हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही एक प्लेट खिचडी जर ऑर्डर केलेली आहे आणि तो वेटर तुम्हाला खिचडीमधले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत जसे की तुमचं टोमॅटो आहे, तुमचं तांदूळ आहे, मिरची आहे, ते डायरेक्ट तो रॉ फॉर्ममध्ये तुम्हाला इथं ते आणून टाकत आहे, तर तुम्ही ते एक्सेप्ट करणार आहात का? नाही, नक्कीच नाही. तर सेम सिच्युएशन आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. जर तो विद्यार्थी त्या जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्या इन्ग्रेडियंटनुसार जर रॉ फॉर्ममध्ये जर तो इंडस्ट्रीच्या समोर उपलब्ध जर होईल तर ती कुठलीही इंडस्ट्री असेल तर त्याला एक्सेप्ट करण्यासाठी तयार नाही. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना जसं की एक चांगली खिचडी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने कुक करून तुमच्या समोर जर प्लेस केली तर ते नक्कीच तुम्ही आवडीनं खाणारही एक्सेप्टही करणार. जर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलनी त्या विद्यार्थ्यावरती जो त्या विद्यार्थी रॉ फॉर्ममध्ये आहे त्या रॉ फॉर्मचं त्याला टोटली तुम्ही फुल्ली फर्निश प्रोडक्टमध्ये जर तुम्ही कन्वर्ट करताय विविध प्रकारच्या ट्रेनिंगने, विविध प्रकारच्या गायडन्सने किंवा त्याच्या व्यक्तिमत्व विकास करून जर तुम्ही त्याला अशा प्रकारे आकार देण्याचं जर काम तुम्ही करताय तर नक्कीच तो विद्यार्थी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये सहज आत्मसात होईल. धन्यवाद सर. आज विकास कुमार सरांनी आपल्याला प्रशिक्षण व आस्थापना विभाग काय असतो, या विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी
विशेषतः नोकरी देण्यासाठी कार्य कसं करावं लागतं हे किती खडतर कार्य आहे आणि यात फक्त प्रशिक्षण व आस्थापना विभागामार्फत कार्यच होत नाही तर विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला तयार करण्यासाठी सुद्धा हा विभाग कार्य करत असतो. सर, तुम्ही दिलेली माहिती खरंच आमच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाची आहे आणि निश्चितच संस्था निवडताना विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.